चाली चालीवर घेऊया. किती जरी काय बोलला तरी मला त्याचं वाईट वाटत नाही. का तर ते काय शेवटी माणसाचं शिक्षण, गाता गाळा लिहिता हातोडा चिमटा मळा माहितीये ना, ते माणसाचं शिक्षण आहे. अनुभव कमी असला की माणूस त्या स्वतःच्या अकलेप्रमाणे बोलायला जातो. शेवटी तराजू तुमच्या हातात आहे. इथे कोणाची हार जीत हा विषय नाहीये. तो आता सांगेल हो तुका भजनातला शून्य, हो खरं आहे मला भजनातलं शून्य येतं, हो एक नंबर तो. पाकिस्तानात फतेह अली खान गेल्यानंतर लिंगडात लोक जन्म घेतले तुमच्या माहितीसाठी. खरं सांगतो इतकं त्याचा तिडक सहन नाही. आणि त्याचा तिडक काय आणतो तो, माझ्या बायको बरोबर नाही, बायकोवर जेवढा प्रेम नाही केलं तेवढा माझ्यावर प्रेम केलंय. म्हणजे खरं आम्ही चांगले दोस्त आहोत, लक्षात घ्या. आणि मगाशी एक गाणं म्हटलं त्यानं बघा, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना. पुढची ओळ आहे, मैंने तो पहचाना तूने नहीं जाना. या लक्षात ए तू आयुष्यात नाही समजू शकत माझं प्रेम. जरा प्रेम करू शिक. ही प्रेमाची दुनिया. निसर्गावर प्रेम करू शिक. आयुष्यात कधी प्रेम केलंयस कोणावर? हा केलंयस का? तुझ्या तोंडावर कधी हसू आहे का व्हायच्या? बघा तुम्ही युट्यूबच्या माझ्या कधी हसताना बघलास काय? कधीच नाही हसणार. नुसतो रागात जसं का मी हे तू देणे का दिवस 5-10,000 रुपये असले तर घेऊन जा आजच्या बारीतले. त्याचं भजन तुमका सांगते मी, तुमका आज सांगते त्याचं भजन या पैशावर असतं. त्याचा तुम्ही 100 रुपये दिलास तर तो 2 तास गजरा खातात गावातून आहे. तुम्ही कायच नाही दिलास तो 30-35 मिनिटात गजर संपवून मोकळा होतो. पैसो 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 असे पैसो 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 काय? इथे पैसा राहील का? आपण प्रत्येक जण, मी सुद्धा त्याच्यात मागे, पैशाच्या मागे. पण पैसा पैसा सगळं नाही, सर्वस्व नाहीये. आत्ताच्या युगात ही नाती सगळी तुटली. बापाचं आणि मुलाचं नातं राहिलेलं नाहीये, आईचं आणि मुलीचं नातं नाहीये, भावाचं आणि बहिणीचं नाहीये. त्याला एकमेव कारण म्हणजे मोबाईलचा झालेला अतिरेक आहे. लक्षात घ्या, विचार करा तुम्ही. मोबाईल वाईट नाहीये, मोबाईल वाईट मुळीच नाहीये, पण त्याचा अतिरेक झाला. आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. कुठेतरी बंधन आलं पाहिजे त्या मोबाईलच्या वापरावर. थोडंफार गरज आहे त्याची. कारण त्या जिला भेटायचंय, ज्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचे, कॉन्टॅक्ट ह्या 21व्या शतकाकडे चाललोय त्यांनी करून दिलंय विज्ञानाने. तरी पण विज्ञानाने जरी केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नाही शांती. तरी पण आपण 9 दिवस देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतोय. आपण कोणतरी त्या शक्तीला मानतोय, तिथे नतमस्तक होतोय. तिथे जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा भिकारी आहे. लक्षात घ्या. फक्त गरीब माणूस देवळाच्या बाहेर पायरीवर राहून भीक मागत असतो आणि श्रीमंत माणूस गाभाऱ्यात जाऊन 50-60 रुपयाची केळी ठेवणार आणि तो सुद्धा भीकच मागत असणार. एकही माणूस असा, आम्ही पण त्याच्यात 10 रुपयाचं अगरबत्तीचं पुढं घेऊन गेलो ना देवीकडे तरी सांगतो माझं जीव उद्या पास होऊन म्हणून 10 रुपयाच्या अगरबत्तीच्या पुढ्या. ही परिस्थिती आहे. हे कलियुग आहे. इथे तुम्ही आम्ही घेतोय तो श्वास सुद्धा फुकट मिळत नाही. काय फुकट मिळत नाही? श्वास फुकट मिळू शकत नाही. कारण पहिला श्वास सोडल्याशिवाय तुम्हाला दुसरा घेता येत नाही. ही परिस्थिती आहे. आमच्या लोकांचा तसाच आहे. का वाटत मी माझ्यावर कोशानो कोण नाही, माका वाटतं माझ्यावर कोशानो कोण नाही. पण हो गर्विष्ठ माणूस आहे, एक नंबर तो. ह्याच्यात किडो साधो नाही. सुलेमानी किडो, सुलेमानी. तो आता या लेवलला बोलेल ना विचारताच होय नाही. पण मी प्रेम करणारा माणूस आहे. इकडे बघ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला केव्हा कळले हो? जेव्हा छावा चित्रपट आला ना तेव्हा खरे संभाजी महाराज कळले. त्याच्या अगोदर त्यांचा इतिहास आपल्याला नाही कळलेला होता. 40 दिवस स्वतःच्या शरीरावरती एवढे प्रहार करून घेतले औरंगजेबाने केले तरी स्वतःचा धर्म बदलला नाही. त्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी, शिवाजी महाराजांसाठी आणि त्यांचे आम्ही वंशज आहोत.
आणि आम्ही काय करतो एकामेकाची लपतरा काढतो. होय सर, बरोबर ना? बाहेर गेल्यावर मित्र पण आहे ना. पण भजनाच्या बाबतीत लोके व श्रेष्ठ बघा, माझे हात जोडले जातात. मी एकही शब्द तरी काय बोललो नाही. गजराच्या माध्यमातून मी जर काय बोललो तर तुम्ही सगळे गेलात तरी चला. त्या मंडळाचे फक्त बिदागी देणारे फक्त बाबा बस. आता सध्या एक गाणं ट्रेन गाण्याची चालू आहे. त्या गाणं म्हटलं तरी पोटात दुखताला बघा. हे तू बिंदास. स्वर्गापेक्षा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. I'm